पोरीशी कमाय ना ते तर हो तेच म्हणत आहो. त्या माझ्या पोरीना बघण्या अगोदर माझा बाजीराव दाखवीन म्हणतो. नाही तो आधी पाहून घे. तर पोरी भडवे पडता का नाही बे? रोज त्रास द्यायला येतात. त्यांचा तरी का दोष म्हणा. माझ्याच घरात 2-2 तेलाच्या विहिरी आहेत. आणि हे असले अमेरिकेवाले जगाच्या नकाशावर तेलाच्या विहिरी शोधत असतात. तुम्ही कोणत्या अमेरिकेबद्दल बोलताय? पुन्हा इराकवर कोणी हल्ला केलाय का? इराकाचा जुना झाला. मला वाटते माझ्याच घरावर हल्ला होणार आहे. काय तुम्ही काय बोलताय? आणि तसंही आपल्या घरावर हल्ला करून त्यांना इथं काय मिळणार आहे? माझ्या या घरात असलेले 2-2 अनुभव मिळतील ना त्यांना. काय तुम्ही काय बोलताय? तुमची तब्येत बरी नाही का? काही ताप वगैरे? सध्या डोक्याला आलं. लवकरच अंगात भरत आणि हो येल पाडे. Yes, darling. मला वाटते तू ऑफिस मध्ये निघालेस. Right. तर 5 मिनिट उशीरच झाला बघा. 5 मिनिट उशीर झाला बघा. आणि तुला किती वेळ सांगितलं? काय? जरा हे कपडे तरी व्यवस्थित वापरत जा. Oh my God! आता ह्या कपड्यांना काय झालं? सगळीकडे हीच फॅशन आहे. कमी कपडे घालायचे. मानवाने कपड्याची निर्मिती केली. स्त्री पुरुषाचे अंग झाकून कपड्याने मानवावर केवढे उपकार केले असं मी पूर्वी समजत होतो. पण आज ज्यांची हे छोटी छोटी वस्त्र पाहिली की असं वाटते हेच त्या कपड्यावर उपकार करीत आहे. तुम्ही एकदम जुन्या विचारायच्या. आजकाल तशी नऊवारी वगैरे नेसली ना की सगळे ऑफिस मध्ये हसतात. असतात. पण आज तुमच्या या वेशभूषेमुळं हे गावातले टपोरी पोरा एखाद्या मंदिरासमोर जेवढी गर्दी करत नाही तेवढी गर्दी माझ्या घरासमोर करते. त्याचा काय? ओ पापा, तुमच्या मुलीवर एवढी मुलं मिळतात याचा तुम्हाला अभिमान असायला पाहिजे. अभिमान असायला पाहिजे. आज ते तुमच्या मरतात. उद्या तुम्ही त्यांच्या बरोबर शेण खाल्ला का मी जर खाऊन मरतो. कोण पाहिलीस रे का? ही पेट्रोल टँक वायू वेगाने ते आगीकडे झेपावतो. तू इकडे हो. आधी त्याच्या तंगड्या तोडतो आणि मग तुम्हा दोघीले कुलपात बंद करतो. हे एवढी कुठून शिकली आणि हो येल पाडे. तुझे विक्रम मला माहित नाही म्हणते का? तू आजकाल ऑफिस मध्ये बॉसच्या मांडीवर बसतेस म्हणे. काय तुम्ही काय बोलताय? आमच्या ऑफिस मध्ये भरपूर खर्च आहे. पण कधी कधी खुर्ची नसल्यावर बसावं लागतं. पण ते काय ना ते प्रत्येक सिक्युरिटीला करावंच लागतं. तसा नियमच आहे सगळीकडे. मांडीवर बसाचा त्याचा वेगळा पगार मिळतो. ठीक आहे ना. आमच्या बॉसला मुलं नाहीत म्हणून कधी ती मलाच मुलगी समजून आपल्या मांडीवर बसवतात. खरंच खूप छान आहेत आमचे बॉस. व्हेरी ग्रेट. रेखा, यस डार्लिंग, मी काय म्हणते, तुझ्या बॉस सोबत माझी भेट करून देशील? कशी कोरोनाची लागण सुरू झाली. येल पाहिजे जा तुम्ही काही करा पण तुम्हा दोघीले सांगतो लग्नाआधी माझ्या मांडीवर नाचू खेळायला देऊ नका. माझ्या कधीपासून हार माहिती आहेस का? ऐकायला येत नाही का? नार्या, तू गाडी घेऊन आलो? नाही, विमान घेऊन आलो. सांगून राहिले थांब नका तू. आवाज नाही लागला. थांब म्हणतो तू. कसा घुसला ते? अबे आल्या पावली वापस देईन. अबे वापस देईन. मामा तुम्हाला माहित नाही गाडीचे नियम. गाडी ही पेट्रोल पंपा उभी करावीच लागते. हाय हाय. तू नवीन गाडी घेणार आहेस मानी? तसा विचार सुरू आहे. तसा मी एकाच मालकाच्या 2 गाड्या पाहिलो. त्यात एक लेल्यान गाडी आहे.
पण 5 वर्षापासून रोडवर चालत असल्यामुळं आणि एकदा पलटी मारल्यामुळं चेशीत जरा बेंड आहे. मागचा डावा जरासा मोठा आहे म्हणून पाहायला बेटप वाटते. आणि ॲव्हरेज म्हणालीस तर अजिबातच नाही आहे. तिला धक्का मारावा लागते. आता इंजिन गरम येऊन कधी रस्त्यात बंद पडेल काही भरोसा नाही. मग बोनट खोला, थंडी व्हायची वाट पाहिजे, एवढा वेळ कोणाजवळ आहे. हेडलाईटही बरोबर नाही वाटले. हेडलाईटही जरा दिमस आहे म्हणून दुसरी मर्सडीज पाहिली. तिचं सगळं व्यवस्थित आहे. वन किक स्टार्ट आहे, एक नंबर आहे. आता बेरिंग मध्ये थोडासा आवाज आहे. आई पाणी दिला का जमून जाईल. हो बे, तू आपल्या गाडीची थोरवी गायला आलास का एवढे दाखवायला बे? आज आलास उद्यापासून कधी दिसलास का नाही? मामा मी उद्या येणारच नाही आहे. उद्या मी गाडीची ट्रायल घ्यायला जाणार आहे. मग मी पण येणार तुझ्या सोबत. कशाला ट्रायल घ्यायला? तुम्ही मुलींना कुठे पण जाऊ देताय. तुम्ही जाऊ द्या तिला ट्रायल घ्यायला. ट्रायल घ्यायला तुला जाऊ दिली, चांगली शिकवली, साजरा उजेड पाडलीस. आता नोकरी करत आहेस बादशा मांडीवर बसाची का फेकायला लावून राहिली. आणि तुला किती वेळा सांगितलं, हा किती वेळा सांगितलं लग्न कर म्हणून. पण अजून माझं वयच व्हायचं आहे म्हणतात. आधी मला करिअर करायचंय, नंतर लग्न. तुझं जर करिअर बनलं असेल तर उरकून घे ना. उगी चौकामध्ये लाल सिग्नल सारखी उभी राहून आमची गाडी कशाला अडवत आहेस? तरी आमचंही करिअर उभं राहते. Really? हो Oh, नाऱ्या गावली. मरते रे. मग तू कर ना माझ्याशी लग्न. ए रेखा, त्याची रिझर्वेशन मी केली आहे का? पण रिझर्वेशन कॅन्सल पण करता येतील नाही का नाऱ्या गावली? ते जमणार नाही. नाऱ्यानं मला आधीच लिफ्ट दिली आहे. नाही का रे माझ्या नाऱ्या? नाही काय आहे रेखा, Yes, बाई. मी तुझा विचार केला असता. नाऱ्या, हे बघ पार्टी बदलू ना कसं सांगून ठेवते. मी ऐकून ना घेस ना आपलीच लावतेस. पण आता काय बोललास? मी का म्हणत आहो, मी हिचा विचार केला असता पण हिला घरी करमतच नाही. नेहमी आउट ऑफ कव्हरेज राहते. आणि एखाद्या वेळेस मी कॉल केला तर ही काय म्हणेल, सॉरी ह तुम्ही वेटिंग वर आहात. इकडली लाईन संपली की लगेच तुमच्या सेवेत हजर होते, तोपर्यंत डोंट डिस्टर्ब मी अशी म्हणेल. त्याच्यापेक्षा मी का म्हणतो कुठेतरी आपलं जमवून घे. मी बाहेरून पाठीमध्ये तुला तुला तुझी हिंमत दिसली असं बोलायची. मला असला कसला बाहेरून पाठिंबा नको. आयो माझ्याकडे आता अति वेळ नाहीये, नाहीतर तुला संपूर्ण घेऊन घेतलं असतं. पापा येते मी. बाय. अगं ते कपडे सोड. आधी कपडे सोड. तुला माझं सामान काय? म्हणजे हे कपडे सोडून दुसरे